नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण हेल्दी आणि टेस्टी असे टोफूचे पराठे बनवणार आहोत. टोफू हे सोयाबीनच्या दुधापासून बनवलेला पदार्थ असतो. यामध्ये हाय प्रोटीन असतं, म्हणजे प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे हा अतिशय हेल्दी आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या वाढत्या वयामध्ये टोफूचे आपण वेगवेगळे प्रकार त्यांना बनवून खाऊ घालू शकतो. तर हा टोफू वापरण्यापूर्वी आपण फ्रीझरमधून 1 तास आधी काढून ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारचं टोफू आपल्याला कोणत्याही मार्केटमध्ये किंवा सुपर मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये आपल्याला सहज मिळून जातो. तर याच टोफूचे आपण आज पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर चला आपण आता कृतीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला पराठे बनवण्यासाठी कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी आपण एका परातीमध्येच गव्हाचं पीठ घेणार आहोत. तर यामध्ये मैद्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, फक्त गव्हाच्या पिठापासूनच आपण पराठे बनवणार आहोत. तर परातीमध्ये 2 कप एवढं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ चाळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे. आणि त्याचसोबत आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजेच 2 टेबलस्पून एवढं तेल घालायचं आहे. आता आपण ही कणिक थंड पाण्याने मळून घेणार आहोत. त्यापूर्वी हे तेल आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित हाताने आपण कणकीला तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण थोडं थोडं करून पाणी घालत आपण याची कणिक छान मळून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. पहा, आपली कणिक छान मळून झालेली आहे. आता यावर 1 चमचा तेल घालून आपण याला परत एकदा तेलामध्ये मळून घेऊया. तर कणकीला तेल लावून झाल्यानंतर आपण याला 10 मिनिटासाठी तरी रेस्ट करायला ठेवायचं आहे, म्हणजे कणिक छान भिजली जाते. तर आपण ही कणिक एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि याला आपण भिजू द्यायचं आहे 10 मिनिटासाठी. 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण स्टफिंग तयार करून घेणार आहोत. तर स्टफिंगसाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते पाहूया. तर या ठिकाणी एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. त्याचसोबत आपल्याला 2 कांदे मध्यम आकाराचे कट करून घ्यायचे आहेत. 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या. त्यासोबत आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे. जिरा पावडर, धना पावडर आणि गरम मसाला आणि लाल मिरची पूडही आपल्याला यामध्ये लागणार आहे. त्याचसोबत आपल्याला हिरवी कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे. तर या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर टोफूला आपण पहिल्यांदा पॅकेटमधून बाहेर काढून घेऊया. टोफू हा नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी आपण फ्रीजमधून 1 ते 1.5 तास आधीच काढून ठेवायचा आहे. तर हा जसं पनीर असतं त्याचप्रमाणे हा टोफू असतो. ज्या प्रकारे पनीरची टेस्ट लागते त्याचप्रमाणे या टोफूची सुद्धा टेस्ट लागते. तर आपल्याला हा टोफू आता व्यवस्थित असा खिसणीवरती खिसून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी 200 ग्रॅम एवढा टोफू घेतलेला आहे. आपण याला पहिल्यांदा खिसून घेऊया. बारीक खिसणीने आपण याला एकसारखं असं खिसून घ्यायचं आहे. तर आपल्याला टोफूचे पराठे बनवायचे आहेत आणि पराठ्यांमध्ये आपण खिसलेलाच टोफू वापरायचा आहे. हाताने त्याला मॅश नाही करायचं, कारण आपल्याला पराठा लाटताना हा एकसारखा लाटता आला पाहिजे. त्यासाठी आपण ज्याप्रमाणे पनीर खिसून घेतो पनीरच्या पराठ्यांसाठी, त्याचप्रमाणे आपण आता टोफूच्या पराठ्यांसाठी सुद्धा टोफू हा खिसून घ्यायचा आहे. तर बारीक खिसणीने मी या ठिकाणी टोफू हा संपूर्णपणे खिसून घेतलेला आहे. तर आता आपण स्टफिंग बनवणार आहोत. सुरुवातीला पॅनमध्ये आपण स्टफिंग बनवणार आहोत. त्यासाठी पॅन गरम करायला ठेवायचं. तर तेल आपण याच्यामध्ये घालायचं आहे. पॅनमध्ये आपल्याला पहिल्यांदा तेल घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल आपण पॅनमध्ये घ्यायचं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा एवढे जिरे घालायचे आहेत. जिरे तडतडू द्यायचे आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. आता यावरती आपण बारीक कट केलेला कांदा भाजून घेणार आहोत. तर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे कांदे वापरलेले आहेत, तेही बारीक कट करून घ्यायचे आहेत. आता कांदा आपण एकसारखा असा गुलाबी रंगावरती छान असा तेलावरती भाजून घ्यायचा. याचा कच्चेपणा जायला पाहिजे इथपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे.
1 मिनिटभरामध्येच आपला कांदा हा छान गुलाबी रंगावर परतला जातो. आता यामध्ये आपण 2 ते 3 कट केलेल्या बारीक हिरव्या मिरच्या घालूया. तर तिखट आपल्याला ज्याप्रमाणे हवं आहे त्याप्रमाणे आपण मिरचीचं प्रमाणही कमी जास्त करू शकतो. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण पेस्टसुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे. आपला गॅस हा मीडियमच ठेवायचा, म्हणजे सर्व इन्ग्रेडियंट्स हे हाय फ्लेमवरती जळतात. तर कमी फ्लेम ठेवून आपण याला एकसारखं असं परतून घ्यायचं आहे. आता कांद्यासोबत आलं लसूण पेस्टसुद्धा परतली गेली आहे. तर आपण आता यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट्स घालूया. तर आपल्याला आता बारीक कट केलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे. मीडियम साईजचा 1 टोमॅटो आपण या ठिकाणी वापरलेला आहे. तर हा सुद्धा आपल्याला मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यासाठी पहिल्यांदा कांद्यासोबत याला परतून घेऊया आणि परत आपल्याला मिनिटभर झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे. आता टोमॅटो सुद्धा मऊ पडलेला आहे पहा. आता आपण यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट्स मिक्स करणार आहोत, म्हणजेच आपल्याला कोरडे मसाले यामध्ये मिक्स करायचे आहेत. तर फ्लेम आपल्या गॅसचा एकदमच लो ठेवायचा आणि आपण एक एक करून मसाले यामध्ये मिक्स करायचे आहेत. तर सुरुवातीला आपण हळद घालूया. अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे. त्यासोबत लाल तिखट घालायचं आहे. 1 चमचाभर आपण लाल तिखट घातलेलं आहे. धना पावडर सुद्धा 1 टेबलस्पून एवढी घातलेली आहे आणि जिरा पावडर अर्धा चमचा घालायची आहे. आता हे सर्व कोरडे मसाले आपण कांद्यासोबत आणि टोमॅटोसोबत परतून घेऊया. अशा प्रकारे मसाले आपण जेव्हा परतून घेतो तेव्हा ते एकजीव होतात आणि आपल्या पदार्थाला छान टेस्ट येते. तर आता आपले सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स झालेत. तर यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालूया. तर अर्धा चमचा एवढं मीठ यामध्ये घातलेलं आहे. मीठ सुद्धा आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये किसून ठेवलेलं आपण टोफू घालायचं आहे आणि टोफू सुद्धा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. टोफूपासून अनेक पदार्थ बनवले जातात. टोफूची भाजी बनवली जाते, त्याचबरोबर राईसही बनवला जातो, म्हणजे पुलाव किंवा राईस आपण टोफू घालून बनवू शकतो. त्यासोबत आपण याचे छोटे छोटे आकाराचे भजीसुद्धा बनवू शकतो किंवा आपण याच्या टोफूला आपण मॅरिनेट करून याला ग्रिल करून सुद्धा आपण खाऊ शकतो. तो सुद्धा टेस्टी लागतो. तर आज आपण टोफूपासून पराठा बनवत आहोत. टोफू हे अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हा एक पौष्टिक पदार्थ आहे. टोफूचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश असायला हवा. तर आता यावर आपण गरम मसाला आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. तर आपलं स्टफिंग हे ऑलमोस्ट रेडी आहे. आपण याला एक वाफ आणणार आहोत आणि त्यानंतर आपण याला थंड करायला ठेवणार आहोत. तर आता सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याला एक वाफ आणायची आहे, म्हणजेच टोफूसोबत सर्व हे मसाले एकजीव होतात. एक मिनिटभर आपण याला वाफ आणायची आहे आणि त्यानंतर आपण आता हा टोफूचं स्टफिंग एका बाउलमध्ये काढून ठेवूया. तर याला थंड करूनच आपण वापरणार आहोत. त्यासाठी आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. आता टोफूचं स्टफिंग तयार आहे आणि आपण जे कणिक मळून ठेवली होती ती सुद्धा छान भिजली गेलेली आहे. तर 1-2 मिनिटासाठी आपण स्टफिंग थंड करून घेऊया आणि पराठे बनवायला घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी कणिक छान भिजलेली आहे. याच्यातला छोटासा भाग आपण घ्यायचा आहे, म्हणजे छोटासा गोळा आपण काढून घ्यायचा आहे. कणकीच्या गोळ्याला आपण वाटीसारखा आकार द्यायचा आहे की ज्यामध्ये आपण स्टफिंग इझीमध्ये भरू शकू. अशा प्रकारे याला खोल असं वाटीचा आकार द्यायचा आणि यामध्ये आपण आता हे स्टफिंग भरणार आहोत. तर 2 टेबलस्पून एवढं स्टफिंग आपण याच्यामध्ये भरायचं आहे. तर ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचा उंडा भरून घेतो त्याचप्रमाणे आपण हे स्टफिंग या पिठामध्ये म्हणजेच कणकीमध्ये भरून घ्यायचं.
आता हा गोळा आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि हलक्या हाताने आपण याला पराठ्याचा आकार द्यायचा आहे. पराठा तुम्ही कोणत्याही आकारचा बनवू शकता. याला गोल किंवा चौकोनी असाही आकार तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी मी गोल पराठे बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे हलक्या हाताने लाटून आपण दोन्ही बाजूने एकसारखं असा पराठा लाटून घ्यायचा आहे. जाडीला सुद्धा एकसारखाच ठेवायचा. आता आपण पराठा भाजण्यासाठी पहिल्यांदा तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यामुळे पराठा तव्याला चिकटणार नाही. आता आपण पराठा तव्यावर टाकल्यानंतर कडेने सुद्धा त्याला तेल सोडायचं आहे. या ठिकाणी मी रिफाइंड ऑइल वापरत आहे. तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल किंवा तुम्हाला बटर आवडत असेल तर बटरचा सुद्धा उपयोग या ठिकाणी तुम्ही करू शकता. आणि या पराठ्यासोबत आपण लोणीसुद्धा वापरू शकतो, म्हणजे लोणी लावलं तरीही चालेल. खूपच टेस्टी लागतो लोण्यासोबत हा पराठा. तर आता एकदा उलटवून घ्यायचं आणि कडेने परत एकदा तेल सोडायचं आहे आणि परत एकदा याला उलटवून घेऊन दुसऱ्या बाजूनेही आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी तेल लावून आपण पराठा हा ब्राऊन कलरवर म्हणजेच तांबूस रंगावरती असा भाजून घ्यायचा आहे. तर पहा पराठ्याला किती छान असा लुक आलेला आहे. ब्राऊन कलरवरती भाजला गेलेला आहे. तर पहिला पराठा आपला आता तयार आहे आणि आपण याला काढून घेऊया. दोन्ही बाजूनी तांबूस रंग आल्यानंतरच आपण पराठा हा एका डिशमध्ये काढून ठेवायचा आहे. पहिला पराठा आपला बनवून तयार आहे. तर आपण याच प्रकारे आता दुसरा पराठाही बनवून पाहूया. तर परत एकदा तुम्हाला पराठा कसा स्टफ करायचा आणि कसा आपण लाटायचा आहे ते दाखवते. तर या ठिकाणी आपण कणकीचा गोळा घेतलेला आहे आणि यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत. तर स्टफिंग साधारणपणे 1 ते 1.5 चमचा किंवा 2 टेबलस्पून एवढा सुद्धा आपण भरू शकतो. आणि अशा प्रकारे आपण गोल गोल हातामध्ये हा गोळा फिरवत स्टफिंग यामध्ये सील करून घ्यायचा आहे. आणि उरलेली कणिक आपण आता काढून घेतलेली आहे. तर हा गोळा आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच एकसारखा असा आपण लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना शक्यतो जास्त पातळ लाटायचा नाही. एकसारख्या जाडीवर थोडासा मध्यम जाडीचाच ठेवायचा आहे. आणि पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने आपण लाटणार आहोत. तर दुसरा पराठा सुद्धा आपला लाटून तयार आहे. तर आपण आता हा पराठा तव्यावरती भाजून घेऊया. तव्यावरती पराठा टाकल्यानंतर साईडनी आपण त्याला तेल सोडणार आहोत आणि त्यानंतर अर्धा मिनिट आपण एक बाजूने भाजल्यानंतर पराठा उलटवून घ्यायचा आणि परत एकदा याला तेल लावून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूनेही उलटवून घ्यायचा आणि परत एकदा दुसऱ्या बाजूनेही याला तेल लावून आपण भाजून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण तांबूस रंगावरती पराठे दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. आपण पराठा भाजताना फ्लेम ही लोच ठेवायची. लो टू मीडियम फ्लेम करूनच आपण पराठा भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला मीडियम फ्लेम ठेवूनच आपण पराठा भाजून घ्यायचा आहे. तर पहा दुसरा पराठा सुद्धा आपला तांबूस रंगावरती भाजून झालेला आहे. तर काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण उरलेले पराठे सुद्धा लाटून घेऊया आणि भाजूनही घेऊया. तर पहा आपला टोफूचा पराठा तयार आहे आणि आपण दह्यासोबत याला सर्व केलेला आहे. तुम्ही पराठा दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत कसाही एन्जॉय करू शकता किंवा लहान मुलांना जर केचपसोबत आवडत असेल तर केचपसोबत सुद्धा पराठा छान लागतो. तर अशा प्रकारे आपण टोफूचे पराठे बनवलेले आहेत आणि दह्यासोबत याला सर्व केलेलं आहे. तुम्हीसुद्धा या प्रकारे टोफूचे पराठे नक्की बनवून पहा. ब्रेकफास्ट रेसिपी आहे किंवा तुम्ही या पराठ्यांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. लहान मुलांसाठी ही एक पौष्टिक रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही जरूर एकदा बनवून पहा टोफूचे पराठे. टिफिनसाठी जर टोफूचे पराठे बनवायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशीच स्टफिंग बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट असे टोफूचे पराठे बनवून मुलांना आणि सर्वांनाच टिफिनला देऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आवडल्यास रेसिपीला लाईक करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया पुढची नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.